नमस्कार, आपण पाहत आहात एमपी न्यूज। आज एक गंभीर प्रकरण समोर आले आहे। काँग्रेस पक्षाच्या मानवाधिकार सेलचा जिल्हाध्यक्ष अशफाक पटेल राहणार जामनेर याने दिनांक 5 मार्च 2025 त्याच्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून औरंगजेब याचे उद्धतीकरण करणारी पोस्ट व्हायरल केली। या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या। त्याला उत्तर देताना अशफाक पटेल याने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल अपमानकारक व अर्वाच्य शब्दात टीका केली। तसेच औरंगजेब अमर रहे असेही विधान केले। याशिवाय अशफाक पटेल याने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे सर्व भारतीयांचे आराध्य दैवत आहेत। त्यामुळे या वक्तव्यामुळे सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। संत तुकाराम बहुउद्देशीय मराठा सेवा संस्था तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने जामनेर तालुक्याच्या वतीने अशफाक पटेल यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच महामानवांच्या बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोष्टकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आता पाहावे लागेल की संबंधीय प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते। अधिक माहितीसाठी आपण पाहत रहा एमपी न्यूज। सर्व शिवप्रेमी बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसंच दुसरे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्याविषयी प्रचंड आस्था अस्मिता आणि तो समस्त मराठा बहुजनांची अस्मिता असलेलं ते आमचं महापुरुष आहेत। परंतु छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजीराजे यांच्याबद्दल राज्यामध्ये प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, मनोहर कुलकर्णी असेल, हे महाभाग राज्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने बेताल आक्षेपार्ह वक्तव्य करून आमच्या अस्मितेला आमच्या भावनेला ठेच पोहोचवतात। परंतु काल या जामनेर शहरामध्ये एक पुरोगामीत्वाचं ढोंग घेतलेला अशफाक पटेल नावाचा इसम हा कायम औरंग्याची या ठिकाणी वाहवा करत असतो। परंतु त्याने काल या ठिकाणी ही वाहवा करत असताना त्याचा उद्रेक केला आणि ही वाहवा करत असताना त्याने आमच्या छत्रपतींना आणि आमच्या संभाजीराजांना त्याच्या संदर्भात त्याच्याविषयी तुलना केली, आक्षेपार्ह पोस्ट केली, आक्षेपार्ह कमेंट त्या ठिकाणी केल्या। मित्रांनो, औरंगजेबाने जे त्याचं सत्ता विस्तारीकरण केलं होतं त्यात त्याचा क्रूरतेचा कळस होता की त्याने स्वतःच्या मुलालाही त्या ठिकाणी सोडलं नाही। ते केवळ सत्तेचं त्याला विस्तार करायचा होता। परंतु आमचा जो राजा होता, आमचे जे छत्रपती होते, त्यांच्या अग्रभागी रयत होती। जर छत्रपतींनी रयत अग्रभागी न ठेवता सत्ता हा एकमेव हेतू जर समोर ठेवला असता तर कितीतरी पालथ्या घालून या जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यापर्यंत त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं असतं। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अग्रभागी आपली रयता ठेवली होती आणि औरंगजेब याचा राज्यकारभार ज्याला आवडत असेल त्याने त्याची कुशाल हे करावी। परंतु अशा प्रकारे औरंग्याचं स्तुती करत असताना जर कोणी बळवा आमच्या छत्रपतींविषयी किंवा आमच्या संभाजीराजांविषयी अशा प्रकारे या ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट करत असेल तर त्याला कडक शासन करण्यात यावं ही मागणी घेऊन या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमची मराठा समाजाच्या वतीने या अशफाक पटेलवर कठोरात कठोर कारवाई होऊन याला या शहराच्या बाहेर हाकलावं, तसंच याला कोणताही जामीन मिळू देऊ नये। आम्ही वकील संघाला सुद्धा काल विनंती केली, जामनेर वकील संघाला, आणि त्यांनी या ठिकाणी आमची विनंती मान्य केली। त्याची वकालत या कोर्टामध्ये तरी कोणतेही वकील या ठिकाणी घेणार नाही। आम्ही कोणत्या जातीय धर्माच्या विरोधात नाही, परंतु आमची अस्मिता
आमच्या छत्रपतींविषयी जर कोणी आक्षेपार्ह विधान करत असेल तर तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, मग तो माझा जन्मदाता बाप असेल किंवा माझा नातेवाईक सुद्धा असेल तर त्याची आम्ही गय करणार नाही एवढं त्या ठिकाणी मी सांगतो। आणि साहेबांनाही विनंती करतो की आपण या आमच्या ज्या तीव्र स्वरूपाच्या संतापजनक भावना आहेत त्या वरिष्ठ स्तरावर पोहोचाव्यात आणि या अशफाक पटेल याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी। या ठिकाणी आमच्या मराठा समाजाचे सर्वच समाज बांधव तसंच इतरही बहुजन बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांचं मी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो। जय जय जिजाऊ, जय शिवराय। अशफाक पटेल नावाच्या माणसाने दोन समाजामध्ये एक वेगळा निर्माण बरोबर आणि हा आत्ताच नाही फेसबुक किंवा सोशल मीडियावर नेहमीच याचं असं सामाजिक तेढ निर्माण करणं नेहमीच असतं। आमच्या मराठा समाजाच्या वतीनं मला विनंती आहे की या अशा नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे आणि पुढे जाऊन याची हिंमत झाली नाही पाहिजे किंवा अशा प्रकारच्या लोकांची हिंमत जी झाली पाहिजे की ज्या महाराष्ट्राची अस्मिता देशाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह जे लिखाण यांनी केलेलं आहे याविषयी याला कठोर जेवढी जामीन मिळायला नको अशा प्रकारचं आम्ही आता गुन्हा दाखल करेल, अटक पण केलं आहे। एक कलम वाढवला आपण काल भेटल्यानंतर परत वाचून 153 तो आता 196 प्रमाणे कारवाई करू। आता कोर्टात हजर करतो रिमांडसाठी विनंती करू कोर्टाला पीसी द्यायला। जामीन जरी झाला फ्युचरमध्ये तर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करू, कठोर कारवाई करू आपण। औरंगजेबाच्या अवलादीचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय।